गेल्या 24 तासांमध्ये मराठवाड्यात वीज पडून 4 जणांचा मृत्यू झालाय। वीज पडून अनेक जण जखमी झालेले आहेत। मराठवाड्यात 22 पेक्षा अधिक जनावरांचा वीज पडून मृत्यू झालाय। एकट्या लातूर जिल्ह्यामधील 9 जनावर वीज पडून मृत्युमुखी पडलेत। खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांसमोर त्यामुळे मोठं संकट उभं ठाकलंय। बातमी पावसाच्या संदर्भातील आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 22 मे पर्यंत ऑरेंज तर 23 मे पर्यंत येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। या कालावधीमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। प्रति तास 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे। त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी पुढील प्रमाणे दक्षता घेण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी नागरिकांना आवाहन केलेलं आहे। तिकडे पुण्यात अवकाळी पावसामुळे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सर्व गेटवर पाणी साचलंय। पुणे शहरामध्ये फक्त 1 तासाच्या पावसामुळे पुणे विमानतळाच्या प्रवेशद्वाराजवळ पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं। पुणे विमानतळावर पाणी साचण्याचा हा व्हिडिओ सुद्धा समोर येतोय। पुणे विमानतळाच्या निर्गमन द्वाराजवळील चेंबर पूर्णपणे भरून गेलेला आहे। दररोज सायंकाळी हजारो प्रवासी इथून ये जा करत असतात। केवळ 1 तासाच्या पावसाने मात्र ही स्थिती ओढावलेली आहे, ज्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली। अशा स्थितीमध्ये आता पावसाळा सुरू झाल्यावर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते अशी शक्यता आहे। पुणे सातारा महामार्गावरील कापूर होळ परिसरामध्ये मुसळधार पाऊस झालाय। त्यामुळे या परिसरामधील अनेक भागामध्ये पाणी साचलंय। ठिकठिकाणी अंडरपास, पुलाखाली आणि सर्व्हिस रोडवर पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना कसरत करावी लागते। NHAIच्या नियोजनशून्य कामामुळे सामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय। ठिकठिकाणी पाणी साचलंय आणि त्यामुळे तिथे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होतीये। तर स्थानिक नागरिकांना पुढाकार घेऊन पाण्याला मार्ग मोकळा करून द्यावा लागलाय। पुणे सातारा मार्गावरील कापूर होळ परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि अवघ्या काही मिनिटांच्या या पावसामुळे तिथल्या या परिसरामध्ये अनेक भागामध्ये पाणी साचलेलं आहे। मात्र याचा थेट त्रास तिथल्या नागरिकांना आणि ये जा करणाऱ्या वाहन चालकांना सहन करावा लागतोय। ठिकठिकाणी अंडरपास, पुलाखाली आणि सर्व्हिस रोडवर पाणी साचलेलं आहे आणि त्यातूनच मार्ग काढावा लागतोय। NHAIच्या नियोजनशून्य कामामुळे नागरिकांनी सुद्धा तीव्र संताप व्यक्त केलेला आहे। पहिल्या पावसातच जर असं चित्र पाहायला मिळत असेल तर मात्र पुढे काय होईल असा सवाल नागरिकांनी विचारलाय।